नमस्कार मंडळी, मी प्रिया स्वागत करते तुमचं प्रियाज किचन मराठीमध्ये। आज आपण बनवणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीने झटकीपट। जेव्हा भाजीला काय नसेल घरात उपलब्ध तेव्हा ही रेसिपी आमच्या नगरी भागात तर नक्कीच बनवली जाते। आम्ही याला सातळ म्हणतो, तुमच्या भागात ह्याला काय म्हणतात मला नक्की कमेंट करून कळवा। त्यासाठी काय करायचं, कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे। आता ते तेल गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये जिरं घालायचं, मोहरी घालायची अर्धा चमचा आणि ते छान फुलू द्यायचं। त्यानंतरच आपल्याला कढीपत्ता घालायचा। कढीपत्त्याचे पानं घाला, तेही छान फुलले की लगेचच त्याच्यामध्ये 4 मोठे कांदे अशा पद्धतीने पातळसर कापून घेतले होते, ते पण घालून दिले। कांदा पातळच कापा म्हणजे तो लवकर शिजण्यास मदत होते। आणि जिरे मोहरी छान फुलून द्यायचं, नाही तर ते कचकच लागते दाताखाली खाताना। छान असे फुलून आले की मग त्याची चव आणि वास दोन्ही पण उतरतं। आता कांदा लवकर भाजावा म्हणून त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ आत्ताच टाकून घेतलं। आता मीठ टाकलं की कांदा लगेच लवकरात लवकर लालसर असा भाजून तयार होतो। आता अशा पद्धतीने काय करून घ्या, कांदा छान असा हलवून घ्या, मध्ये थोडीशी जागा करा आणि 10-12 लसणाच्या कुटलेल्या पाकळ्या अशा पद्धतीने घालून द्या। लसूण अशा पद्धतीने कुटलेला घातला ना त्याची चव खूपच छान लागते। कांदा लालसर परतला की लगेचच घाला 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा धने पावडर आणि पाव चमचा हळद। आता मसाले तुमच्यावरती तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता, किंवा जर हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा असेल तो सुद्धा तुम्ही घालू शकता। आता मसाले जळू नये आणि छान भाजावे म्हणून 1 चमचाभर पाणी घातलं आणि संपूर्ण एकजीव करून घेतला। अशा पद्धतीने 2 मिनिटं मसाले कांद्यामध्ये परतवून घेतले। आता बघा तेल सुटलेलं आहे, सोबतच 1 वाटीभर डाळ मी तासभर आधी गरम पाण्यात भिजत घातलेली होती। ही मठाची डाळ आहे। आता डाळ कांदा काढण्यासाठी मठाची डाळ वापरली जाते। तुम्हाला जर हरभऱ्याची किंवा दुसरी डाळ वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता, पण मठाच्या डाळीत अशा पद्धतीने एकदा डाळ कांदा किंवा सातळ बनवून बघा, तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणारी आणि चव म्हणाल तर एकदम भन्नाट। ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी तर एकदम अप्रतिम लागते। अशा पद्धतीने डाळ घालून घेतली, संपूर्ण हलवून घेतलं आणि एकदम अर्धी वाटी एवढंच पाणी घातलं। आता ही डाळ तुम्ही वाफेवरती सुद्धा शिजू शकता, पण त्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो। पण वेळ कमी असेल तर अशा पद्धतीने थोडंसं पाणी घालून मीडियम गॅसवरती ही डाळ शिजू शकता। आता झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं आपल्याला डाळीला वाफ काढून घ्यायची आहे। भिजलेले असल्यामुळे डाळ लवकरच शिजून तयार होते। 10 मिनिटानंतर बघू शकता संपूर्ण पाणी आटलेलं आहे आणि आपली डाळ पण शिजून तयार झालेली आहे। वरून मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि ही डाळ खाण्यासाठी आता रेडी झालेली आहे। वरण भात केल्यानंतर तोंडी लावण्यासाठी ही डाळ कांदा तुम्ही बनवू शकता, किंवा जर तुम्हाला बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीबरोबर जर खायचं असेल तरी सुद्धा तुम्ही हे सातळ बनवू शकता। आता तुमच्या भागात ह्याला काय म्हणतात मला नक्की कमेंट करून कळवा। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हेही नक्की कमेंट करा। आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। इथून पुढं तुम्हाला आणखी कुठल्या रेसिपी पाहायच्या आहेत तेही मला कमेंट करून कळवा। व तुम्ही ही रेसिपी कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला नक्की कमेंट करायला विसरू नका। तुमच्याकडे ह्या सातळाला काय म्हणतात ते सुद्धा मला नक्की कमेंट